नमस्कार, स्वागत आहे मनाचे टॉक्सच्या 30 डेज फायनान्शियल हेल्थ चॅलेंजच्या चौथ्या भागात. मागच्या भागात आपण 50-30-20चा बजेटिंग नियम बघितला आणि जाता जाता मी तुम्हाला एक विचार करायला लावणारा प्रश्न विचारला होता की जर पगारच कमी असेल तर जास्त पैसे कसे वाचवायचे. मला खात्री आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटलं असेल की आता मी तुम्हाला कंजूसी करायला सांगेन, बाहेर जेवायला जाणं बंद करा, स्वस्त कपडे घ्या, चित्रपट पाहू नका आणि तशाच प्रकारच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, बरोबर ना. पण मंडळी, आज मी तुम्हाला एक कडवं सत्य सांगणार आहे. तुमच्या पगारातला सर्वात मोठा हिस्सा हॉटेलवाले किंवा कपड्यांचे ब्रँड्स नाही खातेत. तुमच्या पैशांची खरी गळती तिथे होतच नाहीये. चला तर मग हेच आज आपण समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रॉम्प्ट ऍक्शन सुद्धा घ्या. तुमचे कष्टाचे पैसे खातोय तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू, सर्वात मोठा विलन. आणि तो विलन म्हणजे तुमचा EMI आणि कर्जावर जाणारं अवाजवी व्याज. एकदा शांतपणे विचार करा, जर दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून कट होणारे ते 3,000, 5,000 किंवा 10,000 रुपयांचे EMI अचानक बंद झाले, तर तोच तुमचा आजचा कमी पगार तुम्हाला किती मोठा वाटेल. तेच तुमचे वाचलेले पैसे असतील. आजकाल आपल्याला एक सवय लागलीये, कोणतीही गोष्ट घ्यायची असेल तर आपण तिची मूळ किंमत बघतच नाही. आपण फक्त हे बघतो की याचा महिन्याचा हप्ता किती येईल. फक्त 2,000चा तर हप्ता आहे, आरामात भरू शकतो, असा विचार करून आपण 50,000चा फोन किंवा 1,00,000ची बाईक घेऊन मोकळे होतो. कंपन्यांनी आणि बँकांनी टाकलेला हा EMIचा सापळा आहे, ज्यामुळे आपल्याला वाटतं की आपण ती वस्तू अफोर्ड करू शकतो, पण प्रत्यक्षात आपण स्वतःला भविष्यातल्या कर्जाच्या खाईत ढकलत असतो. म्हणूनच आज आपल्याला या कर्जाच्या विलनचे तुकडे करायचे आहेत. मंडळी, कर्ज घेणं वाईट नाही, पण तुम्ही कोणतं कर्ज घेताय हे खूप महत्त्वाचं आहे. कर्जाचे 2 प्रकार असतात. एक असतात चांगलं कर्ज, म्हणजेच गुड डेट, जसं की होम लोन किंवा एज्युकेशन लोन. तुम्ही घरासाठी कर्ज घेता तेव्हा त्या घराची किंमत भविष्यात वाढणार असते आणि त्यावर तुम्हाला टॅक्समध्ये सूटही मिळते, त्यामुळे हे कर्ज तुमची संपत्ती वाढवतं. पण दुसरं असतं वाईट कर्ज, म्हणजेच बॅड डेट, जसं की पर्सनल लोन, फिरायला जाण्यासाठी घेतलेलं कर्ज, महागडा मोबाईल घेण्यासाठी केलेला EMI किंवा सर्वात भयंकर क्रेडिट कार्डचं बिल. हे वाईट कर्ज तुम्हाला आतून पोखरत असतं. या वस्तूंची किंमत रोज कमी होत असते, पण तुम्ही मात्र त्यावर बँकेला वर्षानुवर्ष व्याज भरत असता. तुम्हाला कधीही श्रीमंत न होणे देणारा हाच तो खरा विलन आहे. यातही सर्वात खतरनाक काय असेल तर ते आहे क्रेडिट कार्ड. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचं पूर्ण बिल न भरता फक्त मिनिमम ड्यू म्हणजेच किमान रक्कम भरता, तेव्हा बँक तुमच्या उरलेल्या रकमेवर किती व्याज लावते माहितीये? 36 ते 42%. होय, 36 ते 42% वार्षिक व्याज. या चक्रव्यूहात अडकलेला माणूस आयुष्यभर फक्त बँकांचे खिसे भरत राहतो. म्हणूनच आज आपल्याला या शत्रूला शोधून काढायचंय, जो तुमच्या बजेटमध्ये लपून बसलाय. त्यासाठी आजचा टास्क अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ संपल्यावर पुन्हा एकदा तुमची डायरी आणि पेन घ्या आणि तुमच्या नावावर सध्या जेवढी कर्ज चालू आहेत, मग ती होम लोन असू दे, कार लोन असू दे, मित्राकडून घेतलेले पैसे असू देत किंवा क्रेडिट कार्डचं थकीत बिल असू दे, त्या सर्वांची एकाखाली एक यादी करा. आता येते सर्वात महत्त्वाची स्टेप. या प्रत्येक कर्जाच्या समोर त्याचा व्याजदर किती आहे ते आवर्जून लिहा. बऱ्याच लोकांना आपण किती टक्के व्याज भरतोय हेच माहिती नसतं. होम लोन असेल साधारण 8 ते 9%, पर्सनल लोन असेल 14 ते 16% आणि क्रेडिट कार्ड तर 36च्या पुढे. आता या यादीत ज्या कर्जाचा व्याजदर सर्वात जास्त आहे त्याला लाल पेनाने एक मोठा गोल करा. मंडळी, हा आहे तुमच्या आर्थिक आयुष्यातला गब्बर सिंग. हाच तो खरा विलन आहे जो तुमचे पैसे खातोय. आता हा विलन सापडला म्हणून घाबरून जाऊ नका, कारण या 30 डेज चॅलेंजच्या सिरीजमध्ये आपण पुढे जाऊन या विलनला कसा मारायचं, म्हणजेच लवकरात लवकर कर्जमुक्त कसं व्हायचं, याच्या काही जबरदस्त आणि प्रॅक्टिकल ट्रिक्स शिकणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही मनाचे टॉक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण इथून पुढचे व्हिडिओ तुमचं आर्थिक भविष्य बदलणार आहेत. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला किंवा नातेवाईकाला नक्की शेअर करा जो प्रत्येक गोष्ट EMI वर घेतो. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे तो या कर्जाच्या सापळ्यातून वाचेल. आणि आपली रोजची सवय विसरायची नाही. तुमची पिगी बँक घ्या आणि आजचे 100 रुपये जमा करा. हे 100 रुपये तुम्हाला तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जात आहेत. ज्यांनी कर्जाची यादी केली आणि आपला विलन शोधून काढला, त्यांनी आत्ताच खाली कॉमेंट बॉक्समध्ये अभिमानाने लिहा, विलन फाउंड, म्हणजेच विलन सापडला. तुमच्या कॉमेंट्स मला ऊर्जा देतात.
पुढच्या भागात म्हणजेच डे 5 मध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा तुम्ही कर्ज मागायला जाता तेव्हा बँका तुमची लायकी कशी ठरवतात. तुमचा आर्थिक रिझल्ट म्हणजेच तुमचा सिबिल स्कोअर मोफत कसा चेक करायचा हे आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. तोपर्यंत कर्जाची यादी बनवा आणि आपल्या शत्रूला ओळखा. जय महाराष्ट्र.